Good morning, students. आपला चॅप्टर सुरू आहे मॅथमॅटिकल मेथड्स. वी आर गोइंग टू सी द लेक्चर नंबर 9 टुडे. आज आपलं 9वं लेक्चर या चॅप्टरचं आहे. आज आपल्याला या लेक्चर मध्ये काय पाहायचे तर व्हेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. मी तुम्हाला सांगितलं की द प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज स्केलर क्वांटिटी और समटाइम्स द प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज द वेक्टर क्वांटिटी. कधी कधी दोन व्हेक्टरचा प्रॉडक्ट ही स्केलर क्वांटिटी येते, तर कधी कधी दोन व्हेक्टरचा प्रॉडक्ट ही काय येते सांगा वेक्टर क्वांटिटी सुद्धा येऊ शकते. मग जर दोन व्हेक्टरचा प्रॉडक्ट जर स्केलर क्वांटिटी येत असेल तर त्याला आपण म्हणतो स्केलर प्रॉडक्ट. आणि जर दोन व्हेक्टरचा प्रॉडक्ट जर वेक्टर क्वांटिटी येत असेल तर त्याला आपण म्हणतो काय सांगा वेक्टर प्रॉडक्ट. तर स्केलर प्रॉडक्ट आणि वेक्टर प्रॉडक्ट. स्केलर प्रॉडक्ट कसा काढायचा, कशा पद्धतीने त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सगळेचे सगळे जे काय आहे ते आपण लास्ट 3 लेक्चर मध्ये पाहिलेले आहे. तर आज आपल्याला सुरू करायचं आहे वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. राईट, ठीक आहे. दोन व्हेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट. आता पहा, इफ द काय सांगा प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज द वेक्टर क्वांटिटी. जर दोन व्हेक्टरचा प्रॉडक्ट हा वेक्टर क्वांटिटी येत असेल then it is called as काय सांगा वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. कळतं सर्वांना? मी या ठिकाणी लागलं ते लिहितो. फर्स्ट वन पहा I am going to write here if the product of two vectors, the product of काय सांगा two vectors is a vector quantity. जर दोन वेक्टरचा प्रॉडक्ट जर वेक्टर क्वांटिटी येत असेल इज काय सांगा वेक्टर क्वांटिटी, then such product is called as काय सांगा अशा प्रॉडक्टला वेक्टर प्रॉडक्ट ऑफ दोज टू वेक्टर्स. वेक्टर प्रॉडक्ट ऑफ दोज टू वेक्टर्स, त्याला त्या दोन वेक्टरचा काय म्हणतात सांगा वेक्टर प्रॉडक्ट्स असं म्हणतात. आता चला आपण त्याचे काही पॉइंट्स लिहू. पहिले लिहूया डेफिनेशन. पहिले काय पॉइंट आपला डेफिनेशन पाहिला असेल. वी आर गोइंग टू सी द फर्स्ट पॉइंट इज डेफिनेशन. पहा द वेक्टर प्रॉडक्ट, लक्षात घ्या, द वेक्टर प्रॉडक्ट of two vectors is a third vector, is a काय सांगा third vector whose magnitude is equal to product of magnitudes of two vectors and sine of the angle between them. पाणी लक्षात घ्या. काय सांगितलंय द वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज अ वेक्टर क्वांटिटी किंवा इज अ थर्ड वेक्टर. दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट हा वेक्टरच येतो, लक्षात ठेवा. दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट हा काय येतो सांगा वेक्टर प्रॉडक्टच येतो. whose magnitude is equal to product of their magnitudes and of two vectors and sine of the angle between them. म्हणजे कसं जसं आपण पाहिले की a बार डॉट b बार इज इक्वल टू काय येतो सांगा ab cos थीटा येतो. डॉट प्रॉडक्ट मध्ये काय येतो सांगा cos थीटा. तसं क्रॉस प्रोडक्ट जो आहे ना a बार cos b बार वेक्टर प्रॉडक्ट कसं दाखवतात, डॉट प्रॉडक्ट कसं दाखवतात इज इक्वल टू काय येतो सांगा ab sin थीटा येतो. लक्षात ठेवा ab काय सांगा sin थीटा. आणि हा वेक्टर असल्यामुळे त्याला डायरेक्शन असतं, त्या डायरेक्शनला आपण n कॅप म्हणतात. काय म्हणूया सांगा n कॅप किंवा त्याला u कॅप म्हणूया. u फॉर युनिट वेक्टर. कसं म्हणणार u फॉर युनिट वेक्टर, कारण हा वेक्टर प्रॉडक्ट आहे त्यामुळे त्याचं मॅग्निट्यूड एवढं आणि त्याचं डायरेक्शन असतं. तेव्हा एकाच एरियाचा काय सांगा वेक्टर. लक्षात ठेवा वेक्टर प्रॉडक्ट हा वेक्टर असतो तर त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतं. तसं स्केलर प्रॉडक्ट मध्ये फक्त मॅग्निट्यूड लिहिलं होतं आपण त्या ठिकाणी डायरेक्शन लिहिलेलं नव्हतं. हा फरक लक्षात घ्या. स्केलर प्रॉडक्ट मध्ये a बार डॉट b बार इक्वल टू ab cos थीटा, त्याला डायरेक्शन नसतं बिकॉज इट इज द स्केलर क्वांटिटी. आणि वेक्टर प्रॉडक्ट करताना दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट काय येतो सांगा वेक्टर क्वांटिटी येतो, त्यामुळे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतं त्याला. हे लक्षात घ्या. तर ते सर्वांना चालला राहतो पुढे. मग दुसरा पॉइंट नीट लक्षात घ्या. हे कळालं सर्वांना? ठीक आहे. पहा द वेक्टर प्रॉडक्ट ऑफ two vectors is represented, the vector product of काय सांगा two vectors is represented by cos sine, hence it is vector product is also called as vector product is also called as काय सांगा क्रॉस प्रॉडक्ट. त्याला क्रॉस प्रॉडक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय. हे लक्षात घ्या वेक्टर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स दोन वेक्टर
वेक्टरचे वेक्टर प्रॉडक्ट जर आपण घेतलं तर ते कोणत्या साईनने दाखवतात? क्रॉस साईनने. जसं स्केलर प्रॉडक्ट आपण डॉट साईनने दाखवायचो. स्केलर प्रॉडक्ट आपण कशा दाखवायचो? डॉट साईनने. तसं वेक्टर प्रॉडक्ट कशा दाखवतात? क्रॉस साईनने दाखवतात. लक्षात घ्या, क्रॉस करतात आणि म्हणून त्याला काय म्हणतात सांगा? क्रॉस प्रॉडक्ट. कळते सर्वांना? ठीक आहे. मग आता पहा अशा प्रकारे क्रॉस प्रॉडक्ट. लक्षात घ्या. तिसरं, द वेक्टर प्रॉडक्ट of two vectors is a vector is a third vector म्हणून आपण हा तिसरा एक वेक्टर तयार होतो. दोन वेक्टरचा प्रॉडक्ट हा तिसरा वेक्टर येतो. वेक्टरच येतो. लक्षात घ्या, वेक्टरचा दोन वेक्टरचा प्रकार वेक्टर्स क्वांटिटी येतो. इज काय सांगा? थर्ड वेक्टर whose direction is perpendicular to the direction of both the vectors. किंवा whose direction is perpendicular to the plane containing both the vectors असं म्हणता येईल. to the काय सांगा? plane containing both the vectors. तर ते सर्वांना ठीक आहे. मग आता पहा, लक्षात घ्या. तीन गोष्टी लक्षात आल्या. मग आता चौथा मुद्दा मी या ठिकाणी लिहितो. 10 हे सगळ्याचा थोडक्यात हे सगळं ते मी लिहिले आहे. हे सगळं असं लिहितो पहा. इफ a bar and b bar are two vectors, काय सांगा? two vectors, then their vector product त्यांचं वेक्टर प्रॉडक्ट जे आहे ना, पहा लक्षात घ्या, इज कसं काढता येईल? पहा लक्षात. a bar क्रॉस कसं लिहायचं? मी तुम्हाला इथे सांगितलंय, वेक्टर प्रॉडक्ट इज रिप्रेझेंटेड बाय क्रॉस साइन. ते असं लिहायचं, डॉट टाकायचं नाही. डॉट टाकला की स्केलर प्रॉडक्ट होतो, क्रॉस काढला की वेक्टर प्रॉडक्ट होतो. a बार क्रॉस b बार इज इक्वल टू, त्याचं मॅग्निट्यूड किती असतं? whose magnitude is equal to product of the magnitudes of two vectors and sin of the angle between them. पहिल्याचं मॅग्निट्यूड आलं a, दुसऱ्याचं मॅग्निट्यूड आलं b आणि गुणिले काय सगळं sin थीटा, ab sin थीटा. a बार क्रॉस b बार इज इक्वल टू ab sin थीटा. आणि वेक्टर प्रॉडक्ट ऑफ द वेक्टर्स इज रिप्रेझेंटेड क्रॉस साइन. हे लक्षात घ्या. महत्त्वाचा तिसरा मुद्दा, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज अ थर्ड वेक्टर whose direction is perpendicular to the plane containing the both vectors. म्हणजे याचा अर्थ याला डायरेक्शन असतं, त्या डायरेक्शनला मी u कॅप म्हणतो. लक्षात ठीक आहे. या ठिकाणी लिहितो वेअर u कॅप इज द डायरेक्शन ऑफ थर्ड वेक्टर and it is perpendicular to the plane containing a bar and b bar. a बार आणि b बार. आता वेक्टर प्रॉडक्ट, दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट येते की वेक्टर क्वांटिटी येते. त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्टी असतात. वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे काय असं? मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. ab sin थीटा इज द मॅग्निट्यूड ऑफ प्रॉडक्ट आणि u कॅप इज द काय सांगा? डायरेक्शन ऑफ द प्रॉडक्ट. कळतंय सर्वांना? वेक्टर प्रॉडक्टचं मॅग्निट्यूड या टर्मने काढलं जातं आणि त्याचं डायरेक्शन या टर्मने काढलं जातं. आता पहा, डायरेक्शन हे तर पाचवा मुद्दा लिहितो. द डायरेक्शन ऑफ वेक्टर प्रॉडक्ट, पहा लक्ष द्या, वेक्टर ऑब्टेन्ड बाय डायरेक्शन ऑफ थर्ड वेक्टर असं लिहितो. डायरेक्शन ऑफ काय सांगा? थर्ड वेक्टर. डायरेक्शन ऑफ थर्ड वेक्टर ऑब्टेन्ड बाय the vector product of two vectors, vector product of two vectors is given by right handed काय सांगा? right handed screw law. त्याला काय म्हणतात सांगा? राईट हँडेड स्क्रू लॉ ने आपण काय करू शकतो सांगा? वेक्टर प्रॉडक्ट फाइंड आउट करू शकतो. त्याचं डायरेक्शन फाइंड आउट करतो. कोणत्या प्रॉडक्टने? तर राईट हँडेड स्क्रू लॉ ने फाइंड आउट करू शकतो. आता राईट हँडेड स्क्रू काय आहे? हा लॉ काय सांगतो? इकडे लक्ष द्या, तो एक्सप्लेन करतो बरं का. लक्ष द्या माझ्याकडे. पहा, व्हॉट इज द राईट हँडेड स्क्रू लॉ? पास रुपये धरा की हेर तिचं काय सांगा? आपण राईट हँडेड, हा राईट हँड आहे, त्याचा एक स्क्रू आपण हातात धरला. इफ यू होल्ड द काय सांगा? राईट हँडेड स्क्रू इन आवर राईट हँड. राईट हँड मध्ये आपल्याला राईट हँडेड स्क्रू जर धरला आणि इफ द कर्व फिंगर इंडिकेट्स बरोबर ठीक आहे, द डायरेक्शन फ्रॉम फर्स्ट वेक्टर टू सेकंड वेक्टर. म्हणजे पहिला वेक्टर जर असा आहे पहा, फर्स्ट वेक्टर इज लाईक दिस वन, ए बार, आणि इकडून असा ए बार कडून दुसरा वेक्टर, हा ए बार आहे आणि हा दुसरा वेक्टर. कर्व फिंगर हे असा आहे पहा, इकडून इकडं
थर्ड फिंगर इंडिकेट द काय सांगा डायरेक्शन ऑफ द काय सांगा डायरेक्शन ऑफ रोटेशन फ्रॉम ए बार टू बी बार. आपण ए बार कडून बी बार कडे स्क्रू फिरवला असा, स्क्रू असा फिरवला ए बार कडून बी बार कडे. देन द आउटस्ट्रेच केलेला थंब जो आहे ना, दिस थंब आउटस्ट्रेच थंब विल इंडिकेट द डायरेक्शन ऑफ काय सांगा वेक्टर प्रॉडक्ट. विथ थंब हा जो आहे की नाही थंब किंवा राईट हँडेड स्क्रू ज्या दिशेने मूव्ह होईल ना असं वरती, तर ते सोडणार तर इट विल इंडिकेट द काय सांगा ए बार क्रॉस बी बार. तो ए बार क्रॉस बी बारचं डायरेक्शन सांगतो. हा वेक्टर जो आहे ना इट गिव्स द काय सांगा डायरेक्शन ऑफ ए बार अँड ए बार क्रॉस बी बार. तर ते सर्वांना म्हणजे नीट लक्षात घ्या मला काय सांगायचंय हे पहा मी तुम्हाला दाखवतो इथं. या ठिकाणी यू कॅन ऑब्झर्व दॅट. नीट लक्ष द्या, तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहा समजा हे प्लेन आहे, या प्लेन मध्ये हा एक ए बार नावाचा वेक्टर आहे. कोणता आहे हा ए बार, नीट लक्षात घ्या. आणि हा बी बार नावाचा वेक्टर आहे. लक्षात ठीक आहे. तर जर आपण राईट हँडेड स्क्रू मध्ये जर फिंगर्स काय करते ए बार टू बी बार रोटेशन दाखवा, ए बार कडून बी बार कडे असं आहे की नाही. हा तर काय करतो की हा थंब जो आहे ना, हा थंब हे असं धरलंय ना मी, ह्या फिंगर ज्या आहेत त्या काय करतात सांगा रोटेशन ऑफ ए बार टू बी बार दाखवतात. ए बार असा होता तर बी बार असा झाला, ए बार असा होता तर बी बार असा झाला. म्हणजे रोटेशन कर्ड फिंगर इंडिकेट काय सांगा डायरेक्शन ऑफ रोटेशन फ्रॉम ए बार टू बी बार. देन आउटस्ट्रेच थंब केलेला आहे ना, हा जो थंब आहे ना इट विल इंडिकेट काय सांगा डायरेक्शन ऑफ द वेक्टर प्रॉडक्ट. मग ह्याच्यापासून जो वेक्टर प्रॉडक्ट आहे ना तो असा येणार आहे. म्हणजे वेक्टर प्रॉडक्ट येणार जो तिसरा वेक्टर आहे ना तो ए बार आणि बी बार दोघांच्याही प्लेनला परपेंडिक्युलर असतो. आला लक्षात. द थर्ड वेक्टर म्हणून इथे लिहिलंय द थर्ड वेक्टर ऑब्टेन बाय द वेक्टर प्रॉडक्ट ए बार आणि बी बार यांच्या वेक्टर प्रॉडक्टने जो येणारा नवीन वेक्टर आहे इट इज परपेंडिक्युलर टू बोथ ए बार एज वेल एज बी बार. म्हणजे येणारा प्रॉडक्ट हा वेक्टर प्रॉडक्ट येणारा प्रॉडक्ट हा ए बारच्या आणि बी बारच्या प्लेनला कसा असतो सांगा परपेंडिक्युलर असतो. म्हणजे ए बार आणि बी बार जर या प्लेन मध्ये असतील या कागदाच्या तर ए बार क्रॉस बी बार म्हणजे नवीन वेक्टर असा येतो. तर त्या सर्वांना असा जसं एखादा स्क्रू आपण ए कडून बी कडे फिरवला तर एक स्क्रू वर जातो किंवा खाली जातो. समजा आपण स्क्रू असा फिरवला, समजा इथे ए बार होता, इकडे लक्ष आहे ए बार, आणि स्क्रू जर आपण उलटा फिरवला असा फिरवला तर स्क्रू कुठे जाईल सांगा खाली जाईल. तर त्या सर्वांना हा जो काही वेक्टर आहे हा ए बार क्रॉस बी बार दाखवतो. नीट लक्षात घ्या. जर एखादा स्क्रू आपण ए कडून बी कडे फिरवला स्क्रू कुठे जातो वर जातो. दिस पर्टिक्युलर वेक्टर गिव्स द क्रॉस प्रोडक्ट ऑफ दिस टू. यांच्या क्रॉस प्रोडक्टचं डायरेक्शन असं असणार आहे. जर स्क्रू आपण ए कडून बी कडे फिरवला तर क्रॉस प्रोडक्ट अपवर्ड डायरेक्शन असणार आहे. आणि जर स्क्रू आपण ए कडून बी कडे असा फिरवला उलटा फिरवला, ए बार कडून बी बार कडे काय फिरवला असा उलटा फिरवला तर स्क्रू कुठे जाणार आहे खाली. म्हणजे दिस इज द डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. असं ए बार कडून बी बार कडे असा फिरवला तर दिस इज द क्रॉस प्रोडक्ट, आणि जर इकडे इकडे फिरवला तर दिस इज द क्रॉस प्रोडक्ट. कळते सर्वांना. इन दिस वे वी कॅन फाइंड द क्रॉस प्रोडक्ट, द डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट युजिंग द काय सांगा राईट हँड स्क्रू लॉ. राईट हँड स्क्रूचा लॉ जो आहे तो आपण वापरून काय करू शकतो सांगा क्रॉस प्रोडक्ट काढू शकतो. एक लक्षात ठेवा, याच्यातून सांगितलं मला एकच सांगायचंय की वेक्टर प्रॉडक्टने दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट घेतल्यानंतर जो नवीन वेक्टर येतो त्यांचा गुणाकार जो वेक्टर येतो की नाही त्या दोघांचा वेक्टर जो आहे त्या दोघांचा प्रॉडक्ट काय येणार आहे नवीन वेक्टर येणार आहे. त्या वेक्टरचं डायरेक्शन या दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतं. हा जो आहे ना हा नवीन वेक्टर तो याला पण परपेंडिक्युलर आहे याला पण परपेंडिक्युलर. लक्षात घ्या इथं सुद्धा हा याला पण परपेंडिक्युलर आहे आणि याला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. नीट लक्षात घ्या. तर सर्वांना ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा असा की वेक्टर प्रॉडक्टने येणारा वेक्टर हा नवीन वेक्टर जो आहे इट इज परपेंडिक्युलर टू ए बार एज वेल एज बी बार. त्यामुळे इथे लेडीज होईल. तुम्ही लक्षात ठेवा दिस वेक्टर इज परपेंडिक्युलर टू ए बार एज वेल एज बी बार. ए बार आणि बी बार एका प्लेन मध्ये या प्लेन मध्ये असं ए बार आणि बी बार या प्लेन मध्ये आणि वेक्टर प्रॉडक्ट या दोघांचा प्रॉडक्ट जो येतो असा येतो वर. म्हणजे आपण एखादा स्क्रू फिरवला की तो वर तरी जातो नाही तर खाली तरी जातो. स्क्रू असा होता तर असा फिरवला तर स्क्रू एक तर वर जातो नाही तर खाली जातो. असा स्क्रू फिरवला तर वर जाईल नाही तर खाली जाईल की नाही त्याचं टीप. लक्षात ठीक आहे. द डायरेक्शन इन विच द टीप ऑफ द राईट हँडेड स्क्रू ऍडव्हान्स. राईट हँडेड स्क्रूचं टीप टोक ज्या दिशेने पुढे सरकेल ती दिशा लक्षात ठीक आहे. दॅट डायरेक्शन गिव्स द क्रॉस प्रोडक्ट. ती त्या दोन वेक्टरचं काय सांगत असते क्रॉस प्रोडक्ट सांगत असते. मग डायरेक्शन कसं काढायचं कळालं तुम्हाला वेक्टर प्रोडक्टचं. A bar and B bar are any two vectors in the given plane, then the vector product of these two vectors is the third vector. या दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट हा तिसरा वेक्टर इथे येणार आहे. हा वेक्टर त्यांचं काय दाखवणार आहे वेक्टर प्रॉडक्ट. A bar इथं असेल B bar इथं असेल हा वेक्टर जो आहे तो त्याचं वेक्टर प्रॉडक्ट दाखवतो. कळालं सर्वांना. त्याचं डायरेक्शन या दोघांना परपेंडिक्युलर असतं. लक्षात ठेवा वेक्टर प्रॉडक्टने येणारा वेक्टर हा दोन्ही वेक्टर ज्या प्लेन मध्ये असतात त्या दोन्ही वेक्टरच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. लक्षात ठेवा. आणि एकदा मी तुम्हाला तेच सांगतो त्याचं कारण हे नीट लक्षात घ्या. ते जर ए बार आणि बी बार या प्लेन मध्ये असेल या प्लेनच्या त्या कागदाच्या तर काय सांगा त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट असा असणार आहे.
जर बी बार पण ए बार तर वेक्टर प्रॉडक्ट असा असणार आहे खाली, हे लक्षात घ्या. तर वेक्टर प्रॉडक्टने येणारा वेक्टर हा दोघांच्या प्लेनला कसा असतो सांगा, परपेंडिक्युलर त्या ठिकाणी असतो. ते त्या ठिकाणी तुम्ही समजून घेतलं पाहिजे, नीट लक्षात घेतलं पाहिजे. का सर्वांनी लक्षात घ्या, जर ए बार आणि बी बार अशा दिशेने फिरवले देन दिस वेक्टर इज अ वेक्टर प्रॉडक्ट. आणि जर ए बार आणि बी बार अशा दिशेने फिरवले, समजा ए बार इथे तो असा फिरवलाय ए बार आणि हा बी बार, तर वेक्टर प्रॉडक्ट खालच्या दिशेने येणार. हा वेक्टर तुमचा ए बार क्रॉस बी बार असणार आहे. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. तर दिस इज द वेक्टर प्रॉडक्ट. आणि एक सहावं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, मला लक्षात घ्या. आय एम गोइंग टू टेल यू काय सांगा सम एक्झाम्पल्स फॉर 6-1 एक्झाम्पल्स ऑफ काय सांगा वेक्टर प्रॉडक्ट. वेक्टर प्रॉडक्टचे काय पाहिजे आपल्याला एक्झाम्पल्स. मोमेंट ऑफ फोर्स, पहिले एक्झाम्पल जे आहे ते मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ काय सांगा फोर्स, दॅट इज काय सांगा टॉर्क. तर टॉर्क जे असतं ना, इक्वल टू काय सांगा आर बार प्लस काय सांगा एफ बार. म्हणजे आर बारला आपण मोमेंट आर्म म्हणतो आणि एफ बारला आपण काय म्हणतो फोर्स म्हणतो. मग फोर्स इंटू मोमेंट आर्म याला म्हणतात टॉर्क. पण टॉर्क इज अ वेक्टर क्वांटिटी, मोमेंट आर्म इज अ वेक्टर क्वांटिटी, फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि दोन वेक्टर क्वांटिटीचा गुणाकार सुद्धा वेक्टर क्वांटिटी झालाय. मग दोन वेक्टर क्वांटिटीचा गुणाकार जर वेक्टर क्वांटिटी असेल तर अशा प्रॉडक्टला काय म्हणतात सांगा वेक्टर प्रॉडक्ट म्हणतात. काय म्हणतात वेक्टर. आता व्हॉट इज मीन बाय टॉर्क, व्हॉट इज मीन बाय मोमेंट आर्म, व्हॉट इज मीन बाय फोर्स, तर हे सगळं जे तर तुम्हाला पुढचा जो चॅप्टर आहे आपला फोर्स नावाचा, हा चॅप्टर संपल्यानंतर फोर्स नावाचा चॅप्टर आपल्याला सुरू करायचा आहे किंवा आपला होईल, त्यावेळेला हे सगळं करेल. व्हॉट इज मीन बाय टॉर्क, टॉर्क कशाला म्हणतात, त्याचा हा फॉर्म्युला कुठून आला, कशा पद्धतीने हा फॉर्म्युला वापरला जातो, ऑल दीज थिंग्स यू विल सी इन द नेक्स्ट चॅप्टर. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या चॅप्टर मध्ये पाहायला भेटतील. राईट, ठीक आहे. पण सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की दिस इज द एक्झाम्पल ऑफ वेक्टर प्रॉडक्ट. सध्या आपण काय लक्षात ठेवू की हे एक्झाम्पल कशाचं आहे वेक्टर प्रॉडक्टचं आहे. राईट, ठीक आहे. मग टॉर्क वगैरे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला पुढच्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. सध्या एवढंच लक्षात राहूया. चला सेकंड थिंग मला एक सांगायचं, हे झालं पहिलं उदाहरण. सेकंड एक्झाम्पल मला तुम्हाला जे सांगायचे पहा लक्षात घ्या. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी and radius vector is given by v bar is equal to काय सांगा r bar cos omega bar. v म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, r म्हणजे रेडियस आणि ओमेगा म्हणजे काय सांगा अँग्युलर व्हेलॉसिटी. जर एखादी बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दिसेल तर v bar हा काय असतो सांगा v bar. सेंटर पासून जर आपण रेडियस काढले त्या पॉइंटला तर दिसेल तर काय सांगा r bar. हा v बार हा काय सांगा r बार. दिस इज द रेडियस वेक्टर, हे रेडियस व्हेलॉसिटी आणि त्याचा अँग्युलर व्हेलॉसिटी मात्र असे असते. हे पास अँग्युलर व्हेलॉसिटी असे असते. लक्षात घ्या. समजते मला काय सांगायचं तुम्हाला. इन दिस वे यू कॅन सी दॅट अँग्युलर व्हेलॉसिटी आणि r हे त्या एकमेकांना परपेंडिक्युलर राहतात. हे लक्षात राहू द्या. आणि त्यामुळं आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी आता मला तिथं दाखवता नाही येणार, पण मी असं असे दाखवतो कुठेतरी की अशी नाही दाखवता येणार मला, असे दाखवायचे प्लेन मध्ये. तर टू डायमेन्शनल डायग्राम असतं मला ते दाखवता येत नाही आता इथं. पण ओमेगा बार म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी जर ओमेगा बार असेल तर ही लिनियर व्हेलॉसिटी ही रेडियस वेक्टर आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा बार असेल तर आपल्याला या फॉर्म्युल्याने त्यांचं रिलेशन काढता येतं. सांगायचा मुद्दा असा, आर बार इज द रेडियस वेक्टर म्हणजे वेक्टर क्वांटिटी, ओमेगा बार इज द वेक्टर क्वांटिटी अँग्युलर व्हेलॉसिटी आणि व्ही बार इज द वेक्टर क्वांटिटी. म्हणजे दोन वेक्टरचा प्रॉडक्ट जर वेक्टर क्वांटिटी असेल तर अशा प्रॉडक्टला तुम्ही काय म्हणता सांगा वेक्टर प्रॉडक्ट असं म्हणतात. हे सुद्धा रिलेशन जे आहे तुम्हाला नेक्स्ट इयरला 12th गेल्यानंतर तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्स नावाचा चॅप्टर आहे. कुठला रोटेशनल डायनॅमिक्स. तर ते सर्वांना ठीक आहे. फर्स्ट चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स, त्या चॅप्टर मध्ये हे रिलेशन आलेले आहे तुम्हाला. त्यामुळे ह्याचा विचार लय करू नका. जसं मी तुम्हाला सांगितलं ह्याचा विचार आपण पुढच्या चॅप्टर मध्ये करणार आहे, तसं ह्याचा सुद्धा सुरुवातीला विचार करू नका. बिकॉज वी आर गोइंग टू सी द प्रूफ ऑफ दिस थेरम इन द नेक्स्ट इयर. तर सर्वांना त्यामुळे सध्या फक्त लक्षात ठेवा की दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ वेक्टर प्रॉडक्ट. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की ही एक्झाम्पल्स आहे वेक्टर प्रॉडक्टची. कळले सर्वांना? ठीक आहे. तर अशा पद्धतीने वी हॅव सीन दिस ऑल दिस अबाउट द काय वेक्टर प्रॉडक्ट. तर वेक्टर प्रॉडक्टचं जे बेसिक होतं, वेक्टर प्रॉडक्टचं काय सांगाय बेसिक होतं. ऑल दिस थिंग्स आर काय बेसिक ऑफ वेक्टर प्रॉडक्ट. कळते सर्वांना? ते बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता वेक्टर प्रॉडक्टचं. डेफिनेशन सांगितली मी तुम्हाला वेक्टर प्रॉडक्ट कसा काढतात. तर नीट लक्षात घ्या. दोन वेक्टरचा प्रॉडक्ट, इफ द प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, if the product of two vectors is the vector quantity, then such product is called as vector product of those two vectors.
त्याला त्या दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट असं म्हणतात. जर दोन वेक्टरचा प्रॉडक्ट स्केलर क्वांटिटी येत असेल त्याला स्केलर प्रॉडक्ट म्हणतात, आणि जर दोन वेक्टरचा प्रॉडक्ट हा वेक्टर क्वांटिटी येत असेल त्याला वेक्टर क्वांटिटी वेक्टर प्रॉडक्ट असं म्हणतात. एक मुद्दा. दुसरं डेफिनेशन, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज द थर्ड वेक्टर. दोन वेक्टरचा प्रॉडक्ट हा एक नवीन वेक्टर येतो, तिसरा वेक्टर येतो, whose magnitude is equal to the product of the काय magnitudes of two vectors. म्हणजे जर a बार क्रॉस b बार घ्यायचा असेल a into b into sin of the काय अँगल बिटवीन ते into sin θ असं येतं. मॅग्निट्यूड कसं काढायचं कळलं का? वेक्टर प्रॉडक्टचं मॅग्निट्यूड असतं a b sin θ. हे मॅग्निट्यूडचा टॉपिक सांगितला मी. नंतर काय सांगितलं, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स रिप्रेझेंटेड बाय क्रॉस साइन. दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट कोणत्या साइनने दाखवतात? क्रॉस. हेच वेक्टर प्रॉडक्ट इज ऑल्सो कॉल्ड एज क्रॉस प्रॉडक्ट. त्यामुळे त्याला क्रॉस प्रॉडक्ट म्हटलं तरी चालतं. a बार क्रॉस b बार आपण कसं म्हणतो? a बार क्रॉस b बार. कळतं सर्वांना? त्याला आपण म्हणतो वेक्टर प्रॉडक्ट ऑफ a बार आणि b बार. तिसरं काय सांगितलं, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज द थर्ड वेक्टर. पहा, दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट काय असतो? तिसरा वेक्टर असतो. वेक्टर प्रॉडक्ट ऑफ काय सांगा? टू वेक्टर्स इज द थर्ड वेक्टर whose direction is perpendicular to the plane containing both vectors. वेक्टर प्रॉडक्ट ने येणारा जो नवीन वेक्टर आहे की नाही, तो ज्या दोन वेक्टरचा प्रॉडक्ट घेतलाय त्या दोघांनाही परपेंडिक्युलर असतो. म्हणजे a बार आणि b बार जर इथं असतील तर त्याचा वेक्टर प्रॉडक्ट असा असणार आहे. पहा, if a bar is like this one, b bar is like this one, if the a bar is moving in this way, पहा डायरेक्शन त्याचं इकडून इकडे असं चाललं. a bar is rotating in this way, a bar is rotating in this direction, then the काय राईट हँड स्क्रू लॉ नुसार हा जो काय थंब आहे ना, इट विल इंडिकेट द काय डायरेक्शन ऑफ वेक्टर प्रॉडक्ट. म्हणजे दिस इज द a bar, this is the b bar, then this vector will be the काय a bar cross b bar. तर हा वेक्टर या दोघांची वेक्टर प्रॉडक्ट दाखवतो. वेक्टर प्रॉडक्ट ने येणारा नवीन वेक्टर हा आहे. कळालं सर्वांना? मग दिस इज द a bar, दिस इज द b bar. हा a bar आहे, हा b bar आहे. इफ द वेक्टर इज मूव्हिंग लाईक दिस वन, a bar कडून b bar कडे जर वेक्टर मूव्ह होत असेल तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा दाखवणार आहे. दिस इज द a bar cross b bar. आणि जर हा a बार असेल हा बेर आणि इकडं मूव्ह होत असेल इकडनं काय इकडं, तर राईट हँड आपल्याला असा धरावा लागेल, असा उलटा इकडनं इकडं ना, राईट हँड आपल्याला, तर मग त्याचा क्रॉस प्रॉडक्ट असा येणार आहे. मला सांगायचंय काय की क्रॉस प्रॉडक्टने म्हणजे वेक्टर प्रॉडक्टने येणारा वेक्टर जो आहे ना, क्रॉस प्रॉडक्टने येणारा नवीन वेक्टर हा a बार आणि b बार दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. एक तर असा असतो किंवा एक तर असा. जर a बार असा आहे, a बार कडून b बार असा रोटेट होत असेल तर आपला स्क्रू कसा जाईल? वर जाईल ना भिंतीमध्ये. मग त्याकडे डायरेक्शन असेल आणि आपण जर असा उलटा फिरवला स्क्रू इकडनं इकडे a बार आणि इकडे b बार घेतला तर स्क्रू काय सांगा? असा बाहेर निघेल, असं बाहेर निघेल भिंतीतून असं उलटा फिरवल्यावर. तर ते सर्वांना म्हणजे याचा अर्थ काय? वेक्टर प्रॉडक्ट दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर जो नवीन वेक्टर येतो तो ह्या दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. दोघांचे जर इकडे इकडे फिरवलं तर असा असेल, इकडे इकडे फिरवलं तर असा असेल. आलं लक्षात? तर सांगायचा मुद्दा कळाला. आता तुम्हाला हा जो पुढचा मुद्दा मी सांगितलाय ना, द डायरेक्शन ऑफ द थर्ड वेक्टर ऑब्टेन बाय वेक्टर प्रॉडक्ट. या दोन वेक्टरचा प्रॉडक्ट घेतल्यानंतर जे नवीन वेक्टर येतो तिसरा, त्याचं डायरेक्शन हे इज गिव्हन बाय द राईट हँडेड रूल. कोणत्या रूल नुसार? राईट हँडेड रूल नुसार काढता येतं. जर आपण a बार कडून इकडे b बार कडे तर वेक्टर प्रॉडक्ट हा जो आहे ना पेन हा या दोघांचा वेक्टर प्रॉडक्ट दाखवतो. आणि जर इकडे इकडे फिरवलं तर या दिशेने दाखवेल. तर लक्षात राहू द्या, वेक्टर प्रॉडक्टने मिळणारा तिसरा वेक्टर हा a बार आणि b बार दोघांनाही परपेंडिक्युलर असतो. म्हणजे a बार आणि b बार ज्या प्रतलात असतात, ज्या प्लेन मध्ये असतात त्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. काय लक्षात? ठीक आहे. इन दिस वे वी हॅव सीन. मग एक्झाम्पल्स मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले. टॉर्क इक्वल टू r बार क्रॉस f बार आणि रिलेशन बिटवीन काय सांगा? लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी हे सुद्धा सांगितलंय. ते सुद्धा रिलेशन आहे. तर हे सगळं जे आहे पहा लक्षात द्या. ऑल दिस थिंग्स यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक. हे सगळं जे आहे ते तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला राईट करायचे. स्केलर प्रॉडक्ट म्हणजे काय, वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे काय, आज आपण वेक्टर प्रॉडक्ट शिकतोय. येथे लक्षात सर्वांच्या. ठीक आहे. तर वेक्टर प्रॉडक्ट इज द काय सांगा? वेक्टर क्वांटिटी ऑब्टेन्ड बाय द काय सांगा? प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टरच्या प्रॉडक्ट केल्यानंतर जर वेक्टर क्वांटिटी येत असेल उत्तर तर त्याला वेक्टर प्रॉडक्ट म्हणायचं, असं आपण शिकतोय. ओके. ठीक आहे. कुणाला काय अडचण द्या मे बी नसावी. बरोबर. ठीक आहे. तुम्हाला सगळ्याचे सगळे जे आहे ते मी एक्झाम्पल्स त्याचे डेफिनेशन सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्यात. मी वारंवार सांगतोय, फक्त लक्षात ठेवा की a बार आणि b बार जर एका ह्या प्लेन मध्ये असेल, इथे a बार, दिस इज द वेक्टर a बार, दिस इज द वेक्टर b बार, देन दिस वेक्टर हा जो पेन आहे की नाही, हा दिस वेक्टर हा जो वेक्टर ना हा या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट दाखवतो. a बार कडून b बार असं रोटेट होत असेल तर हा क्रॉस प्रोडक्ट दाखवतो. किंवा मग b बार कडून a बार कडे रोटेट होत असेल तर हा वेक्टर जो हा पेन आहे ना हा या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट दाखवतो. मग सांगायचा मुद्दा असा
की दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट जो आहे तो एक नवीन वेक्टर असतो आणि तो नवीन वेक्टर जो आहे हा नवीन वेक्टर हा या दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो, एकतर असा किंवा एकतर असा. तर ते सर्वांना अशा रीतीने दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट हा वेक्टर क्वांटिटी येऊ शकतो की आपण त्या ठिकाणी शिकतोय. तर ते सर्वांना काय सांगा, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ काय सांगा, टू वेक्टर्स. तर ते सर्वांना तर चला अशा पद्धतीने वे असेल हाऊ टू फाइंड आउट काय असं वेक्टर प्रॉडक्ट. आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे, चला आता जाऊयात आपण पुढं. आता आपल्याला पुढचे टॉपिक करायचे. तर तोपर्यंत हे सगळे जे 6 टॉपिक्स आहेत, हे सगळे जे काय सांगा 6 टॉपिक्स आहेत, यू हॅव टू राईट इन युअर काय सांगा नोटबुक. हे सगळे तुमच्या नोटबुक मध्ये राईट करा. मला आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रॉडक्ट यायला लागेल. ओके, हे सगळे तोपर्यंत राईट करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. आपण पाहणार आहे आता जिओमेट्रिक मीन ऑफ वेक्टर प्रॉडक्ट. आता वेक्टर प्रॉडक्टचा जिओमेट्री मध्ये काय अर्थ होतो, काय त्याचं मीन होतं, पहा लक्षात. जिओमेट्री मध्ये कसा प्रकारे त्याचा उपयोग होतो, ऍप्लिकेशन कसं करता येईल आपल्याला ते चेकआउट करायचं. पहा, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज न्यूमेरिकली इक्वल टू एरिया ऑफ द पॅरलल फॉर्म्ड बाय द टू वेक्टर्स. पहा, हे मी एक्सप्लेन करणार आहे, पहिले तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग या सेंटेन्स कडे परत जातो मी. पहा काय सांगितलं, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज न्यूमेरिकली इक्वल टू द एरिया ऑफ काय सांगा पॅरलोग्राम फॉर्म्ड बाय टू वेक्टर्स. आता लक्ष द्या, मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग त्याच्याकडे परत जाईल तुम्ही. क्वाड्रिलेटरल ओ ए बी सी इज अ पॅरलोग्राम, इज अ काय सांगा पॅरलोग्राम with adjacent sides अशा पॅरलोग्राम आहे. adjacent sides OA बार इज इक्वल टू P बार. त्याच्या ऍडजस्टमेंट साइड OA बारला मी P बार म्हटले, म्हणजे ही बाजू जी आहे ती एक वेक्टर दर्शवते आणि दुसरी बाजू दुसरा वेक्टर दर्शवते. आणि काय सांगा OC बार इज इक्वल टू काय सांगा Q बार. लेट पहा लक्षात, लेट थीटा विथ द अँगल, थीटा विथ काय सांगा अँगल बिटवीन P बार अँड Q बार. आणि या P बार आणि Q बार मध्ये या दोन ऍडजस्टमेंट ज्या साइड आहेत ना त्यांनी एकमेकांशी किती अंशाचा कोन केलाय, थीटा एवढा अँगल केलाय. कळतं सर्वांना? ठीक आहे, आता काय करूया पहा लक्षात. लेट सेगमेंट पहा लक्षात, याला नाव देतो मी काहीतरी CM परपेंडिक्युलर टू काय सांगा OA such that CM is equal to H. हा जो सेगमेंट काढला ना त्याला H, त्याची हाईट किती घेतली मी सांगा H घेतली. कळतं सर्वांना? OA नावाचा जो काही बाजू आहे इट रिप्रेझेंट द वेक्टर P बार. OC नावाची जी बाजू आहे ती इट रिप्रेझेंट द वेक्टर काय सांगा Q बार. OA चा मॅग्निट्यूड P, OC चा मॅग्निट्यूड Q. मॅग्निट्यूडचा विचार केला तर OA चा मॅग्निट्यूड P आणि वेक्टरचा विचार केला तर OA बार इज P बार. फक्त मॅग्निट्यूड घ्यायचा असेल तर P घ्यायचं आणि OA बार घ्यायचा असेल तर P बार घ्यायचा. तसंच OC चा मॅग्निट्यूड घ्यायचा असेल तर Q घ्यायचा, OC बार घ्यायचा असेल तर मग डायरेक्शन साइन घ्यायचा असेल तर Q बार घ्यायचं. लक्षात ठेवा. चला आता जाऊया पुढे. नाव आता आपल्याला काय करायचं पहा लक्षात, या एरिया ऑफ पॅरलोग्राम मला काढायचा आहे. तर ते सर्वांना मी काय करणार आहे, इन ट्रायंगल. लक्ष द्या, इन ट्रायंगल. हा ट्रायंगल ना CMO, इन ट्रायंगल काय सांगा CMO. बरोबर, ठीक आहे. साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ ऑपोजिट साइड H. समोरच्या बाजूचा मॅग्निट्यूड किती आहे H आणि या साइडचा हायपोटेन्यूजचा मॅग्निट्यूड किती आहे, मॅग्निट्यूड बरं का. ऑपोजिट साइड, लेंथ ऑफ ऑपोजिट साइड आपण लेंथ ऑफ काय सांगा हायपोटेन्यूज, याची फक्त लेंथ घ्या. H आपण काय सांगा Q. म्हणून आपल्या लक्षात आलं H इक्वल टू काय सांगा H इक्वल टू Q sin थीटा. H इक्वल टू काय सांगा Q sin थीटा. हाईट किती आली समजली तुम्हाला? जर ही बाजू Q बार नावाचा वेक्टर दाखवत असेल, ही बाजू Q बार नावाचा वेक्टर असेल तर हाईट जी आहे ती किती येते Q sin थीटा येते. किती येते Q sin थीटा. कळलं सर्वांना? ठीक आहे. नाव आता लक्ष द्या, नाव एरिया ऑफ पॅरलोग्राम OABC. आता त्या OABC नावाचा आता पॅरलोग्राम आहे की OABC, त्याचा एरिया काढायचा. लक्ष द्या, कारण आपल्याला काय दाखवायचंय, इज इक्वल टू एरिया ऑफ द पॅरलोग्राम. म्हणून पॅरलोग्रामचा एरिया काढतो. काय सूत्र असतं, बेस इंटू हाईट. पॅरलोग्रामच्या एरियाचं सूत्र काय, बेस इंटू हाईट. व्हॉट इज द बेस, OA. बेस काय सांगा त्याचा OA आणि हाईट काय सांगा त्याची H. तर ते सर्वांना आता OA, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ OA. OA चा मॅग्निट्यूड किती आहे P. OA बार डायरेक्शन साइन घेतलं तर P बार आणि फक्त मॅग्निट्यूड घेतलं तर काय P. OA चा मॅग्निट्यूड येतो P इंटू H. आता H किती आलाय आपल्याला सांगा Q sin थीटा. Q sin थीटा. बरोबर ना? ठीक आहे. मग एरिया ऑफ काय सांगा पॅरलोग्राम OABC इज इक्वल टू PQ sin थीटा. त्याला मी 1 नंबर म्हणून ठेवतो. लक्षात ठीक आहे.
म्हटलं एक टक्के खाली उद्या therefore area of parallelogram OABC is equal to PQ sin theta. This is equation number 1. आलं लक्षात सर्वांच्या की त्याला PQ sin theta, परंतु बट सर्वांना माहिती आहे P बार क्रॉस Q बार इज इक्वल टू कधी असतं PQ sin theta इंटू काय सांगा U कॅप इंटू काय सांगा U कॅप. कळतं सर्वांना. मग याचा अर्थ काय आला, हे डायरेक्शन हे मॅग्निट्यूड, मग मॅग्निट्यूड ऑफ काय सांगा P बार क्रॉस Q बार इज इक्वल टू किती असतं सांगा PQ sin theta. P बार क्रॉस Q बार इज द वेक्टर having magnitude this and this is the direction. पण आपल्याला जर याचं मॅग्निट्यूड घ्यायचं असेल नुसतं तर मॅग्निट्यूड किती येणार आहे फक्त PQ sin theta, डायरेक्शन सोडून द्या. तर सर्व याला होतं इक्वेशन नंबर काय सांगा 2. आता कंपेअरिंग 1 and 2, कंपेअरिंग काय सांगा 1 and काय सांगा 2. काय लक्षात आलं, एरिया ऑफ पॅरलोग्राम किती आला PQ sin theta आणि P बार Q क्रॉस Q बारचं मॅग्निट्यूड सुद्धा किती आहे PQ sin theta. म्हणून दोघांचे कंपॅरिझन केल्यावर लक्षात आलं की एरिया ऑफ पॅरलोग्राम OABC इज इक्वल टू काय सांगा मॉड ऑफ काय सांगा P बार क्रॉस Q बार. आलं लक्षात. ठीक आहे. आणि अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं म्हणून हे वाक्य लिहिले वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टरचं वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज न्यूमेरिकली म्हणजे फक्त मॅग्निट्यूड घ्या, डायरेक्शन घेऊ नका. कळतं सर ना. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रॉडक्ट असा शब्द वापरला तरी चालेल. न्यूमेरिकली म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रॉडक्ट. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू एरिया ऑफ द काय सांगा पॅरलोग्राम फॉर्म्ड बाय दॅट टू वेक्टर्स. म्हणजे P बार आणि Q बार या दोन वेक्टरने जर एखादा पॅरलोग्राम तयार केला असेल तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट जो आहे ना, त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट आहे ना, त्याचा मॅग्निट्यूड म्हणजे त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू ही त्या पॅरलोग्रामच्या एरिया एवढी असेल. आलं लक्षात. माझा या ठिकाणी लिहितो 10 एरिया ऑफ पॅरलोग्राम formed by two vectors is equal to the magnitude of cross product. क्रॉस प्रॉडक्ट जे ना त्याचं मॅग्निट्यूड आहे पहा, मॉड आहे तिथं. मॅग्निट्यूड म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट ऑफ काय सांगा टू वेक्टर्स. लक्षात आलं. तर एरिया ऑफ पॅरलोग्राम फॉर्म्ड बाय टू वेक्टर्स P बार आणि Q बार या दोन वेक्टर पासून जर एखादा पॅरलोग्राम बनवला असेल तर त्याचा एरिया हा इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ दोज टू वेक्टर्स. या दोन वेक्टरच्या क्रॉस प्रॉडक्टचं जेवढं मॅग्निट्यूड असतं ना, तर क्रॉस प्रॉडक्टचं मॅग्निट्यूड त्या पॅरलोग्रामचा एरिया सांगत असतो. लक्षात. दोन वेक्टर पासून एखादा पॅरलोग्राम जर आपण बनवला, इफ वी मेक द पॅरलोग्राम बाय युजिंग टू वेक्टर्स, देन द मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट ऑफ दोज टू वेक्टर्स, त्या दोन वेक्टरच्या क्रॉस प्रॉडक्टचं जर मॅग्निट्यूड घेतलं तर ते मॅग्निट्यूड त्या पॅरलोग्रामचा एरिया सांगतं किंवा ते मॅग्निट्यूड त्या पॅरलोग्रामच्या एरिया एवढं असतं. अशा प्रकारचा रोल आहे. तर दिस ऑल आउट द काय सांगा जिओमेट्रिकल मिनिंग ऑफ द काय सांगा वेक्टर प्रॉडक्ट. कळलं सर्वांना. लक्षात आलं सगळ्यांच्या जिओमेट्रिकल मिनिंग ऑफ काय सांगा वेक्टर प्रॉडक्ट. तर जिओमेट्री मध्ये वेक्टर प्रॉडक्ट काय रिप्रेझेंट करतं, इट रिप्रेझेंट्स द एरिया ऑफ पॅरलोग्राम. वेक्टर काय प्रॉडक्ट काय रिप्रेझेंट करतं, इट रिप्रेझेंट द एरिया ऑफ काय सांगा पॅरलोग्राम. कळते सर्वांना. ठीक आहे. तर दिस ऑल आउट द काय सांगा टुडे सिलेबस. उद्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रॉडक्ट पाहणार आहे. काय पाहणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रॉडक्ट. तर आजला हे सगळं राईट करा. आपण आता उद्याच्या लेक्चरला भेटूया. ओके. थँक्यू.